सोमॅटोसेन्सरी इवोक पोटेन्शियल. सोमॅटो म्हणजे बॉडी म्हणजे पेरिफेरल, सेन्सरी म्हणजे सेन्सरी नर्वला स्टिम्युलेट केल्यावर, इवोक म्हणजे स्टिम्युलस दिल्यानंतर पोटेन्शियल जे तयार होतात. पोटेन्शियल कुठे? ॲट सेन्सरी कॉर्टेक्स. तर हे स्टिम्युलस दिल्यावर होतात. स्टिम्युलस माइट बी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, थर्मल, मॅग्नेटिक, जे काही आहे अप्लाइड ओव्हर पेरिफेरल नर्व. आणि हे मिक्स्ड नर्वलाच द्यावं लागतं. काहीतरी लॉजिक सांगितलं होतं त्यांनी, तर ओन्ली मिक्स्ड नर्वला देता येतं. तर या मिक्स्ड नर्व सेन्सेशन पोस्टेरियर कॉलमने घेऊन जातात. म्हणून मग अँटिरियर कॉलमचं कळत नाही, हा त्याचा एक ड्रॉबॅक आहे. अँटिरियर कॉलमला मोटर पाथवे असतात आणि अँटिरियर कॉलम इज सप्लाइड बाय अँटिरियर स्पायनल आर्टरी. मग त्याच्यासाठी तुम्हाला मग मोटर पोटेन्शियल बघावं लागते. मोटर इवोक पोटेन्शियल. तर इंडिकेशन्स आहे जे स्पायनल कॉर्डला रिस्क आहे, डॉर्सल कॉलम्सला. नंतर कॅरोटिड सर्जरीजमध्ये काय तिथं एम्बॉलिझम झालं तर सेन्सरी कॉर्टेक्स उडेल. नंतर इस्किमिया होईल SAHमध्ये, तर तो डिटेक्ट करायला. आणि कोमॅटोजमध्ये पण हा जे आहे सेंट्रल कंडक्शन टाईम किंवा कंडक्शन वेलॉसिटी कमी होते. सेंट्रल कंडक्शन वेलॉसिटी कमी होते, तर लक्षात येतं की इस्किमिया चालू झालेला आहे कोमॅटिक पेशंटमध्ये डायग्नोसिससाठी. तर मेनली आपल्यासाठी काय स्पाईन आणि कॅरोटिड सर्जरी आणि SAH. तर तेच डिसॲडव्हान्टेज की पोस्टेरियर पार्ट करतो फक्त. तर इवोक पोटेन्शियल जर पोहोचलं तर याचा अर्थ की बाबा पाथवे इंटॅक्ट आहेत. तर आपण मग लेटन्सी बघतो, ॲम्प्लिट्यूड बघतो, पोलॅरिटी बघतो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, आणि कंडक्शन टाईम आणि कंडक्शन वेलॉसिटी, या सर्व गोष्टी कळतात आपल्याला. तर 3 प्रकारच्या वेव्ज आहेत. शॉर्ट लेटन्सी पोटेन्शियल, वेव्ह नाही पोटेन्शियल. शॉर्ट लेटन्सी, इंटरमिजिएट लेटन्सी आणि लेट लेटन्सी किंवा लॉंग लेटन्सी. तर शॉर्टवाले सबकॉर्टिक्समधनं तयार होतात, अफेक्ट नाही होत व्होलाटाईलने. इंटरमिजिएट अफेक्ट होतात पण लेसर एक्सेंट. हे जे लॉंग लेटन्सी जे SSEP आहेत ते महत्त्वाचे आहेत. ते व्होलाटाईल एजंटने अफेक्ट होतात, परंतु ते हाईटला अफेक्ट नाही करत. मेनली प्रोपोफॉलचा फायदा आहे त्यात. तर इस्किमिया किंवा मेकॅनिकल डिस्रप्शन झालं म्हणजे कुठलंही फंक्शनल स्ट्रक्चरल, तर हाईट 50% कमी झाली तर म्हणता येईल की हां इथे इस्किमिया झाला. किंवा लेटन्सी 10% वाढली तर हा चार्ट आहे कायफोस्कोलियोसिसच्या चॅप्टरमध्ये. सर्वजण डिप्रेस करतात जेही काही ॲनेस्थेटिक एजंट आहे, त्याच्यामुळे लेटन्सी सर्वच जण वाढवतात. फक्त डेक्झेम एक युनिक आहे, तो काहीच वाढवत नाही. इटोमिडेट आणि किटामिन स्टिम्युलंट आहेत, ते इन्क्रीज करतात. स्टिम्युलंट म्हणणं बरोबर नाही, बट तर हे दोघं स्टिम्युलेट हे ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करतात. प्रोपोफॉल ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज नाही करत, लेट करतो तो, पण ॲम्प्लिट्यूड तेवढीच ठेवतो. तर त्याच्यामुळे प्रोपोफॉलवर कन्वर्ट करावं लागतं जेव्हा तुम्हाला वेकअप करायचं आहे तेव्हा. आणि ओपिओइड्सचाही इफेक्ट नन आहे. तर फेंट प्लस प्रोपोफॉलने तुम्ही त्याला वेकअप करणार आणि चेक करणार त्याचं पोटेन्शियल, हे वेकअप टेस्ट, किंवा मग याच्यात तुम्हाला पोटेन्शियलने कळून जाणार. MEP पण करू शकतो, म्हणजे करायला पाहिजे. आणि सोमॅटिक आणि मोटर या दोघांनी मिळून करायला हवी, कारण की दिस इज द स्टँडर्ड ऑफ केअर. तर डायरेक्टली मोटर कॉर्टेक्स स्टिम्युलेट करता येते किंवा ट्रान्सक्रेनियल डॉपनरने स्टिम्युलेट करता येते किंवा मॅग्नेटने. तर दिस इज द इसेन्स. 50% हाईट कमी व्हायला हवी आणि लेटन्सी 10%. हाईटचं मेन आहे. प्रोपोफॉल किंवा डेक्झेम आणि फेंट, दीज आर द गुड ऑप्शन्स.